आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। अनेक भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनानं नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली आहे। भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर हा पूर्णपणे गजबजलेला आहे। काल सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर आज नवीन वर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनानं करण्याची कोल्हापूरकरांची परंपरा आहे आणि हीच परंपरा आज देखील हजारो भाविकांनी जपल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं करण्यासाठी हजारो कोल्हापूरकर सकाळी सकाळी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानिक भाविकांबरोबरच पर्यटक देखील जे कोल्हापूरमध्ये आलेले आहेत ते देखील सकाळी सकाळी देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच अंबाबाई मंदिराची दर्शन रांग जी आहे ती हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास तास ते दीड तास रांगेमध्ये उभं राहून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळतोय, देवीचं दर्शन घेता येतंय। मात्र तरी देखील ह्या सगळ्या भाविकांचा उत्साह आपण पाहू शकतोय। येणारं नवीन वर्ष जे आहे ते सुखाचं समाधानाचं जावावं अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची प्रार्थना आई अंबाबाईकडे हे सगळे भाविक आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय अंबाबाई मंदिराचा परिसर जो आहे तो भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तर अंबाबाईच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हे चित्र आज महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतंय। नवीन वर्षाचा पहिला दिवस देवदर्शनानं व्हावा अशीच इच्छा मनामध्ये बाळगत नागरिकांची मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर असो, पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई मंदिर असो, मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायकाचं मंदिर असो किंवा कोल्हापूरमधलं अंबाबाईचं मंदिर असो, या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी।